आमदार राणांनी आज काहीतरी बोलायचा प्रयत्न केलेला आहे की राणा इतके गरीब आणि ताई एवढी श्रीमंत. एक लक्षात राखा आमदार साहेब, मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि कालचं उत्तर एका शेतकऱ्याच्या मुलीचं उत्तर होतं. तुम्हाला नाही कळणार, तुम्हाला नाही कल्पना काय अवस्था झालेली आहे आणि तुमची कळकळ किती नाटकी आहे हेही जगाला माहिती. तुम्हाला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही आहे, तुम्हाला कशाचंच काही घेणं देणं नाही आहे. तुम्हाला तुमचा धंदा, तुमचा व्यवसाय, तुमचा पैसा ह्याचंच घेणं देणं आहे. तुम्ही जरा व्यवस्थित विचार करा की तुम्ही काय करताय. ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाऊस पडत होता त्यावेळेला तुम्ही नाचगाण्यांमध्ये बिझी होता, दांड्या खेळण्यांमध्ये बिझी होता. हे साऱ्या जगानं बघितलेलं आहे. हे काही कोणापासून लपलेलं नाही आहे. आणि तुम्ही म्हणता तुम्ही तुमच्या गरीब घरातले आणि काय काय. चला, मी तर एक असं म्हणेल, चांगलं झालं की तुम्हाला त्या परिस्थितीची आठवणही झाली ह्या निमित्तानं. कारण तुमचं आजचं जे वागणं आहे हे अतिशय विचित्र आहे आणि विचित्रपणा तुम्ही करत असता. तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा वेळोवेळी करत असता. माझी नाही हो, शेतकऱ्यांची म्हणते. तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा वेळोवेळी करत असता आणि सारं जग ते बघत असतं. तुम्ही देवाच्या नावाने स्वतःचे त्या ठिकाणचे प्लॉटची किंमत वाढली पाहिजे म्हणून कोणत्या कोणत्या गड्या निर्माण केल्या आणि काय केलं हे सगळ्यांनी बघितलं.